सर जे तहसील कार्यालयामध्ये कर्मचारी बेमुदत संप म्हणून आहे, काय सांगाल? मी संदीप जाधव, अव्वल कारखाना उपयोग अधिकारी चांदवड कार्यालयात आहे. 15/7/2024 महसूल विभागातील सगळ्या कर्मचाऱ्यांनी ऑफिसच्या संप पुकारलेला आहे. त्यातल्या प्रमुख मागण्या आहेत. दांगट समितीचा जो अहवाल आहे त्या अहवालानुसार कोणत्याही कर्मचाऱ्यांची कपात न करता तो तत्काळ लागू करण्यात यावा. अव्वल कारकून आणि मंडळाधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तत्काळ पदोन्नती देऊन त्यांची सेवा नियमित करण्यात यावी. महसूल विभागाचा आकृतीबंध तत्काळ मंजूर करण्यात यावा. वेतन देयक जे आहे ते उणे पद्धतीनं काढण्यासाठी आदेश निर्गमित करण्यात यावा. महसूल सहाय्यकांचा जो ग्रेड पे आहे 19वरनं 24 करण्यात यावा. महसूल सहाय्यक आणि तलाठी यांना सेवाअंतर्गत एक समान परीक्षा पद्धती लागू करण्यात यावी. त्याचप्रमाणे 23/3/2023 तत्काळ अव्वल कारकुनांची वेतन निश्चिती करण्यात यावी. महसूल सहाय्यकांची सेवा ज्येष्ठता यादी ही 1999 तरतुदीनुसार करण्यात यावी. त्याचप्रमाणे अव्वल कारकून या संवर्गाचं पदनाम बदलून सहाय्यक महसूल अधिकारी असं करण्यात यावं. नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड पे 48 करण्यात यावा. अव्वल कारकून यांना मंडळाधिकारी पदावर अदलीबदली धोरणानुसार पदस्थापना देण्यात यावी. नायब तहसीलदार पदासाठी अव्वल कारकून आणि मंडळाधिकारी यांचे करता पदोन्नती विभागीय सरळ सेवा याबाबतचे प्रमाण 70-10-20 असे करण्यात यावे. चतुर्थ श्रेणी शिपाई यांना पदोन्नती देत असताना तलाठी संवर्गामध्ये 25% पदोन्नती देण्यात यावी. कोतवाल पदांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा आणि कोतवाल पदोन्नती कोठा वाढवणं अशा विविध मागण्यांसाठी 15 तारखेपासून महसूल कर्मचारी हे सबंध महाराष्ट्रातून संपावर गेलेले आहेत. आगामी काळात शासनाने ह्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर हा संप अजून तीव्र करण्याची आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची इच्छा आहे. शासनानं आमच्या मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात आणि न्याय द्यावा अशी आमची नम्र धोरण आणि नम्र प्रार्थना शासनाकडे आहे. जर शासनानं आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास राज्य शासकीय कर्मचारी संघटनेच्या आदेशानुसार आणि महसूल कर्मचारी संघटनेच्या आदेशानुसार हा संप अत्यंत तीव्र स्वरूपात आम्ही या ठिकाणी पुढील आंदोलन करणार आहोत.